मतचोरी विरोधात इंडिया आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतलेला सध्या आपण पाहू शकतो। मतांची चोरी चालणार नाही अशा आशयाच्या घोषणा देखील विरोधकांकडून या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत। संसदेत जाणाऱ्या गेटवर देखील पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंग लावण्यात आलं। त्यासोबत संसदेच्या परिसरात देखील पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। सध्या आपण ही इंडिया आघाडीच्या एल्गार मोर्चाची दृश्य पाहतोय। निवडणूक आयोगाविरोधात विरोधक काहीसे आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। सध्या दोन दृश्य आपण पाहू शकतोय। तब्बल 300 खासदारांचा या मोर्चात सहभाग आहे। त्याचसोबत इतर काँग्रेसचे नेते मंडळी, ज्येष्ठ नेते देखील या मोर्चात सहभागी झाले। इंडिया आघाडीच्या मोर्चाची दिल्लीतील धडक मोर्चाची ही ताजी दृश्य सध्या आपण पाहू शकतो। निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर हा मोर्चा धडक देणार आहे। आयोगाला मतचोरीचा देखील जाब विचारण्यात येणार आहे। विरोधक काहीसे आक्रमक झालेले आपण पाहू शकतोय। त्यासोबत या ठिकाणी मोर्चा दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला। निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी काहीशी आक्रमक झाली आहे। मतचोरी संदर्भात जाब विचारण्यासाठी निवडणूक आयोगावर हा धडक मोर्चा काढण्यात आला। काँग्रेसचे इतर नेते मंडळी, त्याचसोबत निवडणूक आयोगाविरोधात तब्बल 300 खासदार एकवटले। ही दिल्लीतील ताजी दृश्य पाहू शकतोय। इंडिया आघाडीच्या एल्गार मोर्चातली ही दृश्य आहे। या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते मंडळी तर उपस्थित आहेतच, त्यासोबत पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला। दिल्लीतला धडक मोर्चा हा पूर्वनियोजित मोर्चा होता आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर हा मोर्चा आता काही वेळातच धडक देईल। या एल्गार मोर्चातून आयोगाला मतचोरीचा देखील जाब विचारण्यात येणार आहे। त्याचसोबत काही वेळापूर्वी शिष्टमंडळाला आयोगाकडून भेटीसाठी वेळ देखील देण्यात आली होती। सध्या आपण पाहू शकतोय राहुल गांधी आपल्या कार्यकर्त्यांसोबत, नेते मंडळींसोबत मार्गक्रमण करतात। विरोधकांकडून घोषणाबाजी देखील करण्यात येते। मतांची चोरी चालणार नाही अशा आशयाच्या घोषणा देण्यात संसदेपासून ते आयोगापर्यंत हा मोर्चा धडक आहे आणि आपण सध्या पाहू शकतोय बॅरिकेडिंग लावण्यात आलेला आहे। विरोधकांकडून घोषणाबाजी देखील करण्यात येते। विरोधकांच्या हातात काही फलक आहेत आणि आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।